हाय एव्हरीवन. चित्राचा इंटरव्ह्यू झाला. सुरभी परेशर म्हणजेच सुदीप यादव हेही कळालं. पण नेमकं कुठे भेटले सुदीप आणि चित्रा? तर ते जाणून घेण्यासाठी आपल्याला 10 वर्ष मागं बनारसमध्ये जावं लागेल. बनारस हे एक असं शहर आहे की जे स्वप्न आणि सत्य या दोन्हींच्या मध्ये आहे. काही जण इथे स्वप्न विसरायला येतात, तर काही जण सत्य शोधायला. नेमकं कसं आहे बनारस? तर बनारस हे एक अनोखं शहर आहे. प्रत्येकाला ते उलगडत नाही आणि प्रत्येकजण त्याला उलगडूही शकत नाही. गोष्ट थोडी किचकट आहे. समजली तर ठीक, नाही समजली तर जय भोलेनाथ. आता कोणत्याही गोष्टीमध्ये मुलाला आणि मुलीला कुठेतरी भेटावंच लागतं. बसमध्ये, ट्रेनमध्ये, नाहीतरी सिनेमा हॉलमध्ये. तर सुदीप आणि चित्रा हे बनारसमध्ये भेटतात. कदाचित ते भेटलेही नसते जर त्या दिवशी त्या कॅफेमध्ये एवढी गर्दी नसती. त्याच गर्दीमुळे एका वेटरने त्या दोघांना एकाच टेबलवर बसवलं होतं. त्या दिवशी त्या दोघांनाही खरं तर माय टाईम हवा होता, एकटं बसायचं होतं. पण गर्दीमुळे त्यांना सोबत बसावं लागलं. आणि मग सुरू झाले प्रश्न की बनारस लोक कशासाठी येतात? कशासाठी येतात ते माहीत नाही, पण केव्हा येतात हे माहिती आहे. जेव्हा पुढे जाण्यासाठी कोणताच मार्ग दिसत नाही तेव्हा लोक बनारसला येतात. तुम्हाला वाटत असेल की हे प्रश्न सुदीप आणि चित्रा एकमेकांना विचारतात, पण हे त्यांच्या मागच्या टेबलवर बसलेले 2 व्यक्ती विचारत असतात. कदाचित आपली स्टोरी सुरूच झाली नसती जर त्या दोघांनी ते प्रश्न विचारले नसते. त्यांचं हे बोलणं ऐकून चित्रा आपोआपच म्हणते, हाऊ ट्रू. आणि त्यामुळे न राहून सुदीपही विचारतो की तुमच्या आयुष्यात तुम्ही कुठे अडकलाय? तेव्हा ती सांगते की तिने एक बुक लिहायला घेतलं, पण काही केल्या स्टोरी पुढेच जात नाही. आणि बनारसमध्ये एक कवितांचा इव्हेंट होता. त्या इव्हेंटमध्ये आल्यावर तिला काहीतरी सुचेल या आशेने ती बनारसमध्ये आले. आणि मग सुदीपही सांगतो की तो एका मित्राच्या लग्नासाठी आला आहे आणि बनारसबद्दल खूप काही ऐकलंही होतं, म्हणून बनारसही पाहायला आला आहे. तेव्हा चित्रा विचारते की मग कसं वाटलं बनारस? तेव्हा तो सांगतो की जसं वाटलं होतं तसं तर नाही आहे. तेव्हा चित्रा सांगते की 2 दिवस येशील तर बनारस कधीच चांगलं नाही वाटणार. बनारस येशील तर निवांत आहे. बनारस चढने में टाईम लगता है. ते काय त्याला कळतच नाही, म्हणून ती डबल सांगते की बनारस येतात तर खूप लोक, पण पोहोचतात खूप कमी. तिची ही जी लाईन आहे ती सुदीपला तर काही नाही कळाली. तुम्हाला यातून काय कळालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग थोडा वेळ ते शांत बसतात. त्याच्यानंतर चित्रात सुदीपला म्हणते की तू काहीतरी बोल, नाहीतर वेटर मला इथून उठवेल आणि मग आपल्याला जावं लागेल आणि मला तर इथे थोडा वेळ बसायचं आहे. तेव्हा तो तिला शहर विचारतो आणि मग त्याच्या या प्रश्नामुळे ती त्याला म्हणते की तुझ्या बोरिंग क्वेश्चनमुळे तो एक बोरिंग MBA केलेला बोरिंग नोकरी करणारा मुलगा वाटतोयस. तेव्हा त्याला कळतं की ही त्याला जज करायला लागले. आणि मग तो सांगतो की मी सुदीप यादव आहे. आणि मग ती म्हणते की तू बुक माय ट्रिपचा द सुदीप यादव आहेस. आणि मग ती त्याला बरंच काही विचारायला लागते. आणि मग तोच सांगतो की मी सुदीप यादव नाही आहे, मी MBA करून नोकरीच करतो आहे. एका आर्टिकलमध्ये सुदीप यादव बद्दल ऐकलं होतं, आज टाईम भेटला म्हणून फेकत होतं. आता हा नक्की सुदीप यादव आहे की दुसरा कोणीतरी आहे? हा खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे? आणि जर हा सुदीप यादव असेल तर ते पुन्हा कधी भेटतील? आणि नसेल तर सुदीपची आणि चित्राची भेट कधी होईल? नाहीतर या मुलाचा या कथेतील रोल काय?